मंडळींनो, आता आम्ही येऊन पोचलो खवणे बीचवर. त्या साईडला दाखवा कायाकिंग वगैरे चालू असा. तर उमेशाने त्यासाठी गेलेत ते काका. असं त्यांनी नवीनच आपली कायाकिंगचा जो व्यवसाय म्हणू शकतो आम्ही तो सुरू केलेलो असा. सो त्यांच्याजवळ आम्ही आता बुकिंग करू जातो आणि त्यानंतर मग भेटूया तुमका. तर मंडळींनो, हे बघा ह्या साईडने आम्ही येतो. काका आमका घेऊन येलेत. काकांची बोटी वगैरे आहात नवीनच त्यांच्यानी चालू केलेली या. ते आमका दाखवतले आता. आणि समोर असा हे आपलो खवण्याचो बीच. रामा असा, उमेशा आणि तो हा प्रसाद आणि हे आपले मालक. आणि समोर असं हे 4 बोटी की आता कायाकिंगसाठी वापरले जाते. आणि हे सेफ्टी गार्ड हे लावून आपण बोटीमधून जाऊया समुद्रात. हो, चला. उमेश आपला जॅकेट घालता त्या साईडने प्रसादने घातल्या. या साईडला रामानसुद्धा आपला जॅकेट घालून तयार झाला. माझा जॅकेट आणि हे काका होत. आणि या काकांचा इकडे ह्या कायाकिंगचा होडे वगैरे होत. तर काका काय सांगाल तुम्ही? हे आता आम्ही कालपासून नवीनच सुरू केलेलं आहे हे कायाकिंग म्हणून. अच्छा. तर हे पर्यटन क्षेत्र जवळजवळ हे झालेच आहे संपूर्ण. आता जगाच्या पाठीवरच गेलेलं आहे तिथे. हां, म्हणजे बरीच अशी गर्दी इकडे बघ मिळता ना. बरीच अशी गर्दी म्हणजे त्या साईडला बघ गेला त्या साईडला भरपूर अशी गर्दी होती. जत्रा असते तशी आता 2 नंतर संध्याकाळी 5 वाजे म्हणजे 7 वाजेपर्यंत बरोबर गाड्या आणि माणसं आहे. तुमचं नाव कसं म्हटलं? तुळशीदास गोपाळ मोनकर. ठीक आहे, ठीक आहे. समजा असतो. हां, अच्छा. ग्रामीण डाक सेवक. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय सांगता? कॉन्टॅक्ट नंबर 94 20 80 31 38. ठीक आहे. तर मंडळींनो, ह्यो व्हिडिओ तर तुम्ही बघत असाल ना, तर कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल करा आणि नक्की काकांशी संपर्क साधा. ह्यापेक्षाही सुद्धा अधिक माहिती तुमका ते देऊ शकतील. खाली वाढते. समोर उमेश आणि प्रसाद बोटमध्ये बसतात आणि या साईडला दाखवता म्हणजे बोटमध्ये कसा बसावा आणि कसे हे फिरव करता. हो, कोण म्हटलं तुमचं? आमचे नातलं. अच्छा. गेले आम्ही म्हणजे चप्पल काढला काय? काढला. राईटला गेली का लेफ्टला मारायचं दोघांनी. लेफ्टला गेली का दोघी जणांनी राईटला मारायचं. काय ते जागा येणार आणि थांबवायचं असलं तर चल रामा बस. समीर कुमार गजाल कोकणातली म्हणून चॅनल आहे. तू आता येतं मग. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचा मनपूर्वक स्वागत. आता सुद्धा समुद्राच्या मधोमध होडीमधनं पाठीमागे रामा बसलो हा. खवणे बीचला इलव बीच फिराक आणि कायाकिंग करू. तर होडी वगैरे बसलो. थोडी भीती वाटा होती मागास तर होडी कशी काय चालवली काय होतं ना काय. आणि एक्साइटमेंट पण तेवढीच होती. आणि फायनली डर की आगे जीत आहे असं म्हणत आम्ही होडीमध्ये बसलो.
पाठीमागे उमेश आणि प्रसाद हा मी आणि रामचंद्र सावंत पाठीमागे आम्ही दोघजण असो आणि त्या बोटमध्ये दोघजण असत आणि आपल्या गाईड करू तो त्या साईडला तो एका म्हणजे उमेश आणि जरा त्यांची होडी भरकाटलेली किनाऱ्यावर गेलेली त्यांना तो आता घेऊन इलो तो पुढे इलो की त्याच्याकडनं माहिती घेऊया आपण. चला व्हिडिओ सुरुवात करूया. मंडळी कवण्या बीचच्या या समुद्रात आणि ह्या साईडला पण त्यांची कायाकिंगची एक पॉईंट हा. समोर नारळाची भरपूर अशी झाडा ह्या साईडला हे बघा ती बोट फिरवतात. आपला उमेश त्या साईडला आहे आणि बरीच अशी गर्दी असते ह्या साईडला. हे बघा या साईडला बोटी वगैरे लावलेल्या असतात आणि आमका तर पहिल्यांदा ना भीती वाटा होती जाम काय रे. या साईडला आहे बघा पर्यटक सगळे आणि बघूया आता आपला गाईड आपल्याला कुठे नेता तो. चलो तर मंडळींसमोरचं व्ह्यू बघा एक नंबरच. त्या साईडला ब्लर झाला थोडा, त्या साईडला पूर्ण डोंगर आणि डोंगराच्या जस्ट खाली आणि मेन आपला खवणे बीच आहे ना तर त्या साईडला राहिला आणि ही आपली छोटीशी खाडी जशी असतं ना तशा प्रकारे आणि ही समोरची छोटी छोटी झाडं दिसतात ना खवणे कांदळवनाची झाडं आणि हे बघा हे समोर भाई दिसतात तो आपण गाईड करू गेलो आज. नाव काय तुझा? परेश कोचरेकर. ठीक आहे. आजच्या या आपल्या स्वामी काया खवणे मस्त असा आणि खूप मस्त वाटतं, खूप भारी वाटतं. पहिलो एक्सपिरियन्स असा. ह्या आधी मी एकदा धामापूर ज्या तलावामध्ये गेलेलो आहे आणि तिकडे असे होडे वगैरे नव्हते, कायाकिंगची व्यवस्था नव्हती तिकडे, फक्त एक छोटे होडी होते आणि ते फायंडल वगैरे मारूचे. आता आपणाक असा ओके सो मंडळी आपल्याला आता जाऊचा असा कांदळवनच्या गुफामध्ये म्हणजे समोर जी झाडी वगैरे दिसतात ना त्या झाडींमध्ये जाऊचा. बघूया कसा काय होता. उमेशाने गेलो आपले. चला जाऊ आतमध्ये जाऊन दाखवते. अच्छा हां या साईडनं आतमध्ये जाऊचा तिकडनं बाहेर पडायचा. अच्छा ठीक आहे. ओके तर मंडळी ह्या कांदळवन असतात आणि गुफा. सो ही छोटी छोटी खांदे बघू शकताय तुम्ही झाडाच्या असं खाली आतमध्येपर्यंत गेलेले असतात. सो आपण आता त्या साईडनं आतमध्ये जाऊचा. सो मंडळी आतमध्ये येलो गुहेत. एक नंबर वातावरण, संपूर्ण अशी शांतता असा आणि एखाद्या पिक्चरमध्ये बघा दाखवतात दलदलीचा भाग असता तसं सेम वाटतं. एकच नंबर. एक कसली झाडं आहे म्हटलं ती? कांदळवन. सॉरी. अच्छा जसे आपले वडाचे पारंबे असतात ना तसे पारंबे खाली आणि वडाचं झाड कसा संपूर्ण वर्ण पसारतं तसा संपूर्ण पसारला. खूप भारी. चला बाहेर पडूया आता. भारी वाटतं नाही रे? उलटो बसा काय मी. तर मंडळींनो आतमध्ये असतो म्हणजे कांदळवनात असतो आणि इकडनं बाहेर पडायचाच मन होत नाही काय रे. तर आजचो ह्यो खवणे बीचला जाऊन फिरायचो आणि कायाकिंग वगैरे करतो प्लॅन उमेश सावंत यांचा होतो. तर खऱ्या अर्थानं ह्यो प्लॅन आजचो सक्सेसफुल झालेलो असा. भारी वाटता खूप. पहिली थोडी खूप भीती वाटा होती बोटीत म्हणजे बोटीमध्ये अशी फिरायची. त्यांना वगैरे जेव्हा आतमध्ये गेलो समुद्रात ना एक नंबर वाटला, भारी वाटला. पाठीमागे रामचंद्र सावंत पॅडल मस्त आणि गेले
रामा म्हणता तू काय कर मी बघतोय. ए नाही पण भारी वाटतं नाही रे. खतरनाक एकदम. हो हो मारे ना कशी मारचो. मोबाईल कसो आता असं सरळ पकडू तर लागतं. पण घे. हो का घेतलंय. चलो समोरा मस्तपैकी तळपतो सूर्य. खय गेलो पाठीमागे आणि असा निवांत ओढीवर शांत एकदम बसा गाव आहे. ए साधारण किती एरिया आहे हो? हां हां पण तिकडनं मग परत रिटर्न पाठीमागे. अच्छा अच्छा हां गोड्या पाण्याचं हां अच्छा अच्छा ओके. खारट लागणार बघ तो सांगता म्हणजे आता आपण टेस्ट करतो. हे बाबू बघा इकडे छोटो पोरगो. एक नंबर खतरनाक. हां आणि त्या साईडला बघा समोरनं ना एक मोठी बोट येतात. बोटीमध्ये वयस्कर मंडळी सगळी आहेत बसलेली. खूप भारी वाटतं. ओ हो हो ब्रेक लागाक नाही. चलो तर आत्ता आपण येऊ बाई जो मेन पॉईंट असतो तिकडे नेता. सो तिकडे जाऊया तिकडचं दृश्य बघूया आपण. ओ माय गॉड भारी. तर आपल्यासमोर आहेत उमेश सावंत आणि प्रसाद सरनोबत. काय सांगाल तुम्ही? मंडळींनो आमच्या रामाक ही ट्रिप एवढी आवडली आहे ना की तू म्हणता आपल्या मिसेसला सुद्धा नेक्स्ट टाइम इकडे घेऊन येतो. तुला आपल्या रामाचं हल्लीच लग्न झाला. कधी था मागच्या महिन्यात ना. हां तो म्हणता आपल्या मिसेसला इकडे घेऊन येतो. 25 नोव्हेंबरला त्याचं लग्न झाला. मी पण असा म्हणतोय माका तिघांका घेऊन येऊया झिलाक बायलेक आणि बाकी आमच्या तिघजण लगीन झालेले होशी. फक्त एक लग्न झालेलं नाही. तो सुपारी घेऊन एक नंबर वातावरण खतरनाक. हडे एंड झालो का पुढे? अच्छा अच्छा म्हणजे हो एकच पॉईंट आहे हडे. हां 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 अच्छा अच्छा ओके ओके. म्हणजे हे बघा नारळी पोपळीची जागा पावफुल. या साईडला एक मांगर असा. हा मांगर हां काय बोलता? चला धबधब्यावर जाऊया धबधब्यावर. तर मंडळींना बघा वरती नारळाची झाडा तुमका भूक गावतली. आणि आताचं असं वातावरण आहे ना जसं आपल्या होळ किंवा नदी जशी असतं ना तसा सेम आता एक पॉईंट तयार झालेलो असा तो तुमका दाखवतोय. हां पुढे धबधबा हा म्हणता. हां केरला तो दाखवते तुमका इकडचं आता. अरे हे बघा समुद्राचं बीच म्हटलं ना की नारळी पोपळी झाडा इलीस. आणि कोकण म्हटला का नारळाची झाडं असतच. नारळी होळ आणि आपलं होळ म्हणू शकतो किंवा बारीक छोटीशी नदी म्हणू शकतो असं एरिया असा. त्या साईडला घर दिसतं आपणाक आणि खूप सुंदर असं वातावरण असं इथे बघा. थंड वातावरण म्हणतात थंड थंड. ह्यो शेवटचं पॉईंट असं आहे बघा. इकडनं धबधबा होता म्हणजे तो आपलं गाईड्स म्हणत होतो की इकडनं 12 महिने या पाणी वाहत असतं.
तिकडे नारळी पोपळीची जागा सगळी पूर्णपैकी बागा असतात आणि इकडनं ह्या पाणी वाहत असतं आणि ह्या पाणी असा संपूर्ण असा गेला. हे इकडचं एरिया छोटंसं आहे आणि पुढे जाऊन तो समुद्राक मिळता. तो पाणी थोडासा इकडचा खारा असताना थोडा गोडा असताना खूप भारी. तो शेवटच्या पॉईंटवर इलो. इकडे आपले होडी लावले आहेत आणि आपलं गाईड भाई आपणाक फ्रीमध्ये फिश पा करून घेऊन जाता. भिजाक नाही हो. इकडनं एक छोटीशी वाट आहे. या साईडला एक घर आहे बघा. सो अशा वाटेनं एक नंबर. एक ही काय बावडी आहे काय? साईडला खारा पाणी आणि हे पाणी गोडा हा काय? गोडा पाणी. तर कुदरत का अजिबा म्हणतात तशी खबर आहे. हे बघा ह्या साईडचं पाणी खारट आहे आणि ही छोटीशी बावडी आहे. एक नंबर. प्रसादने आपलं जुगाड केलं ना पाणी पिऊच्यासाठी. आणि ह्या विहिरीचं पाणी गोडा म्हणजे आपण जेव्हा रेग्युलर पाणी पितो तसाच सेम. चला पाणी पिऊया आणि फ्रीचं काय बोलतो तर फिश पा करून जाऊया. पुष्पा तुम्ही करू गेला तुमचा 100 रुपये मालवणा होईल. हां दीड अर्धा तासाक फक्त. होय इकडे आपणाक फुकट करून मिळताला. कसले मासे आहेत रे? कसले मासे आहेत? मळी ब्रिज चांगले जाता. हा हे आला ब्रिज. हा भारी माहिती कसे लिहून काहीतरी घाल अनुभव पाय घेतला पण फ्रीमध्ये फिश पा. तुम्ही जर खयल्या शॉपमध्ये गेलात किंवा मालवणमध्ये ह्या असा सगळा करून गेलात ना तर 200-250 रुपये तरी घेतले एक तासासाठी. इकडे फ्रीमध्ये तुझ्या तर मित्रांनो ही जागा आहे ना ही भूतकोंड म्हणून ओळखली जाता. समोर तो बघा तिकडे भूतनाथाचा देवस्थान असा छोटंसं दगड वगैरे हा घंटा वगैरे लावलेली असते आणि त्या देवतेमुळेच ह्या जागेक भूतकोंड अशी नावाजला जाता. सो आपला इकडचा फिरान झाला हा शेवटचा टॉप. समोर धबधबो आपले तिन्ही होडी आहेत. सो होडीमध्ये बसतो आणि पुढल्या प्रवासाक जातो. पुढे 1-2 ठिकाणं आहेत ती फिरायची आहेत आपणाक. चलो चला. प्रसाद बसलो हा. आता प्रसादच्या मागे उमेश बसलो हा. उमेश बेस्ट ऑफ लक. हॅलो मंडळी, भूतकोंडीक आता बाय बाय करूया. म्हणजे देवाक नमस्कार केलो आणि आता रिटर्न चाललो. मगाशी येताना मी समोर बसलेलो आहे आणि रामा पाठीमागे बसलेलो माझ्या जागेवर. आत्ता बसले त्या जागेवर. सो आता मी मागे बसलो आहे. आता परतीचो प्रवास. वरच्या साईडला असत नारळी पोपळीची झाडा. सुंदर असं वातावरण खतरनाक वाटतं. ह्या साईडला माझ्या मते पूर्ण डोंगर असा आणि हो या साईडला पूर्ण डोंगर असं पूर्ण डोंगरपट्टो असं या साईडला गेलेलो असं.
तर मंडळींनो दुपारची ना 2 वाजलेत. साधारण 1 वाजता आपण 1 वाजताच बसलो नाही रे गोटी. जवळपास 1 तास जाय दिलो आणि भरपूर फिरलो, पण अजूनही असा पोट भरणार नाही. फिरण भुकेन भरला आपण. म्हणजे बाहेर पडासारखे वाटत नाही हा. थोडा भारी वाटतं. खूप भारी सुंदर वातावरण आहे. चलो बघूया. आम्ही आता ह्या साईडे गेलो, त्या साईडला उमेश आणि आपलं गाईड तिकडे गेलो. रामा बोललो की इकडे बघूया काय दिसता काय. तर मित्रांनो कांदळवनाच्या आतमध्ये गेलो. थोडी आपली होडी आतमध्ये लावली आहे. साईडला नारळाची वगैरे झाडं आहेत, त्या साईडला बहुतेक घर आहे. तर साधारण 2-2:30 वाजलेत. ऊन भरपूर लागता, ऊन लागायला लागला, त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये लायलो होडी. या साईडला मी असं आहे, प्रसाद हा तिकडे, या साईडला उमेश आहे, रामा इकडे झोपला. आणि या बीच बघा, इकडे पाणी आहे आणि नाळी झोपली झाडा. खतरनाक वातावरण. आणि त्या साईडला आपलं गाईड्स भाई, ते नाव विसरलंय तुझा. परेश कुचरेकर. हां परेश कुचरेकर. आमचं परेश यांना असतो. हां रे हां. तर मंडळींनो आमचं या साईडचं पूर्ण एरिया ना फिरान झालेलो असा. तिकडचं इकडे गेलेलो, त्या साईडला ह्या साईडला गेलेलो. तर मग अशी आपण येताना ना ह्या साईडनं इलेलो इकडे असे समोरच्या साईडनं, म्हणजे समोर तिकडे समुद्र. तर आता पुन्हा एकदा परतीचा प्रवास चालू झालेलो असा. उमेश आणि त्या साईडला होते बघ. सो चलो जाऊया. या साईडला सुद्धा एक कायाकिंगचा पॉईंट असा आणि ह्या बीचच्या बाजूकडची घरं असत. हरित वातावरण, माडांची वगैरे झाडं आणि खारा पाणी असला किंवा खारा वारा असला ना की नारळाची झाडं चांगली होतात किंवा नारळ वगैरे चांगले होतात. म्हणून तुमका प्रत्येक समुद्राच्या किनाऱ्याच्या बाजूक ना नारळी पोपळीची झाडं तुमका खूप गावतरीच गावतली. बघा या साईडला पण अशी घरं असत. खूप भारी वाटतात. चला तरी आता उतरूया, नाहीतर मग पुढे समुद्राकडे जातं आहे. इकडचं व्ह्यू दाखवतो तुमका. पुढच्या मार्गाला लावूया. मंडळी मेन पॉईंटवर गेलो. आपलं मेन पॉईंट तिकडे आपण होडीवर होतो आणि इकडनं व्ह्यू बघा एक नंबर. नारळाची झाडं वगैरे असतात, भारी वाटतं. तिकडे बघा एक छोटी डोंगरी कशी आहे वरती, लागवड वगैरे केलेली असं. आणि समोर असा इकडे समुद्र. हो चला होडीतून उतरायची तयारी. ची होडी किनाऱ्याक लागली. चला होडी समोर हा समुद्र एक नंबर भारी वाटला. कायाकिंग आणलं. लाईफ जॅकेट वगैरे काढून ठेवतात. तर मंडळींनो आत्ताच कायाकिंग करून बाहेर पडलो. खूप भारी अनुभव होतो आपल्याकडे. उमेशा, रामा, प्रसादा आणि आपल्यासमोर असत आपल्या कायाकिंगचं नाव काय? स्वामी कायाकिंग. स्वामी कायाकिंगचे मालक. तर नाव कसं तुमचं? राजा मोरे. अच्छा. कधी सुरुवात केला तिला? आम्ही आता कालच सुरुवात केलेली. हा म्हणजे नवीनच सुरुवात केलेली. छान. म्हणजे काय सांगाल याच्याबद्दल आता तुम्ही? सर्वजणांनी या आणि हे घ्या. सध्या कायाकिंग ट्रेंडिंगमध्ये चाललं आहे. होय. तर मंडळी स्क्रीनवर या काकांनी नंबर मागाशी दिला नाही आपल्याक, तरी पण या दादांचा नंबर मी तुमका देतोयच. तर आपल्या एखाद्याला कोकणातली या चॅनलतर्फे जर तुम्ही इलात तर नक्कीच तुमका डिस्काउंट वगैरे काहीतरी मिळात. रिजनेबल रेट तुमका. आपलं फॉर्मली रेट काय आपलं या एका बोटचं किंवा एका माणसाचं काय रेट हा? 250 रुपये रेट. 250 रुपये पर पर्सन. ठीक आहे. एका बोटीला 500 रुपये. 500 आणि रुपये. आमच्याजवळ आता सध्या ट्रेंडिंग सिंधुदुर्गामध्ये नाही यायची
ट्रान्सपरंट बोट नवीन आलेली आहे. हां हां, सध्या अवेलेबल आहे का? आपलं सगळं ट्रान्सपरंट दिसेल पाणी. ठीक आहे ठीक आहे, म्हणजे भविष्यात ती आपणाक खूप मिळत. ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद. खूप भारी वाटला. आमचं पण एक पहिला अनुभव होतो ह्यो. म्हटलं आतापर्यंत कसा व्हिडिओमध्ये आम्ही बघितलं दिलं म्हणजे काय की काय असतं का, तर तो अनुभव घेऊच्यासाठी आम्ही येलेलो. चौघा मित्रांनी प्लॅन केलो आणि इथपर्यंत आमचा आहे ना. तर खूप भारी वाटला, धन्यवाद. वगैरे सोय नसेल तर अगोदर फोन करो केला तर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, ओके ओके, ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. तर चला मंडळी, दुपारची 3 वाजलो. आपले गाडी काढून रेडी, परतीचा प्रवास. आणि हे काका, त्यांच्याकडे आपण आज कायाकिंग केलेली आणि ते स्पेशली आमच्या गाडीपर्यंत सोडू गेलेत. चला काका, येतो. ओके, चला जाऊया. आत्ता आपला प्लॅन सोलो हा दुपारचे 3 वाजलेत आणि पोटात पडली 8. तर हॉटेल बघूया इकडे जैतलव काहीतरी. आज सोमवार आहे त्यामुळे मी व्हेजच असतो, बाकी असं काय माहिती नाही. आणि त्यानंतर बघूया पुढलं प्लॅनिंग. लिंगुर्ल्यात जर जाऊ भेटला, कारण आज हा सोमवारची अमावास्या आणि सोमवारची अमावास्यामुळे तिकडे बरेचसे आजूबाजूच्या गावाला देवस्थानं किंवा देव वगैरे ते नाव घेतले आहेत. तो बघूया कसा खायचा, तर मग तो सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. चलो. तर मंडळींनो, आपण बाजारपेठेत असो आणि हॉटेलमध्ये गेलो. तिकडे स्वामी समर्थांची सुंदरशी मूर्ती. आम्ही दोघांनी शाकाहारी जेवण मागवला. आमचा जेवण दिला आणि या साईडला बांगडा. ही दोघांनी बांगडा जेवण. आमचं सोमवार आहे त्यामुळे आम्ही शाकाहारी मागवला. शाकाहारीमध्ये चपाती आहे, इकडे दही हा, सोलकढी, डाळ, लाल माठची भाजी, बटाटा भाजी, बटाटा आणि कोबी. हे सामान कसला रे? चला ओके, जेवण घेऊया. तर मंडळींनो, मस्तपैकी दुपारचा जेवण झाला. पाठीमध्ये छोटंसं हॉटेल आहे, त्या हॉटेलला आम्ही जेवलो. काकांनी आमका शिर्डी मिठा दिला, म्हणजे बडीशोप. पोटभर जेलो. आता आपणाक जाऊचा हा वेंगुर्ल्याक. ह्या रोडने परत पाठी रिटर्न जातलो, म्हणजे आपण इकडेच गेलो खवण्याक. तर इकडनं परतसुद्धा पाठी जातो, कारण आता जेवणासाठी आम्ही रिटर्न इकडे पाठीमागे गेलेलो आपणला. तर जाऊया वेंगुर्ल्याक. आता आमच्यापैकी कोणाकच माहिती नाही ह्यो रोड म्हणजे कुठे बाहेर पडतो तो वेंगुर्ल्याक. बघूया, जाऊ. तर मंडळी, पुन्हा एकदा खवणे टू वेंगुर्ला हे रोड आम्ही पकडलेलो असा. आणि पूर्ण बघा जो भाग बघताय तो कातळ जमिनीचा भाग असा, म्हणजे जी आपण जांभदगड किंवा चिरो म्हणतो ना, चिऱ्याची जमीन पूर्ण. आणि ह्या साईडला वगैरे जे कట్టडे वगैरे केलेले आहेत ना, ते चिऱ्याच्या दगडापासून पूर्ण बांधलेले असतात. पूर्ण कातळ भाग आणि पूर्ण मोकळो भाग. कुठेतरी अशी काहीतरी अशी काजेची म्हणा किंवा आंब्याची झाडं वगैरे लागवड केलेली असते, त्यावर असं भाग असा. आणि खूप भारी. या साईडला तर पावसाच्या टाईमला जर पाऊस चालू असताना त्या टाईमला जर योग मिळत ना, तर एक नंबर वाटतं. समोर 2 बैलांची जोडी असा. आणि आम्ही आता चाललो वेंगुर्ल्याक. इकडे सूर्य. चला, वेंगुर्ल्याक जाऊचं खास कारण म्हणजे सोमवती अमावस्या, त्याच्यामुळे तिकडचे गावराठी देवस्थान असतात, ते देवडीचे आंघोळीसाठी वेंगुर्ल्या वगैरे येतात. ते जर तिकडे येले तर आपण आता भोग मिळताला, त्यासाठी खास करून आम्ही वेंगुर्ल्याक जातो. चला, आता आम्ही येऊन पोहोचलो वेंगुर्ल्याच्या सागरेश्वर बीचवर. त्या साईडला सागरेश्वर मंदिर असा आणि आम्ही इलो ह्या साईडने. तर हे आपलं वेंगुर्ल्याचा बीच साफसुथरा असता नेहमीच. हे बघा,
त्या साईडला मेन बंदर रावला, जे माशांचे होडी वगैरे येतात ना ते त्या साईडला येतात. आणि ह्या साईडला आहे बघा ह्या बीच. लोकांची गर्दी तेवढी नसता. आणि आज म्हटला सोमवती अमावस्या होती, म्हटलं आज कुठल्या तरी देवस्थानाचे देव वगैरे आंघोळी येतील आणि ते आपणा खूप मिळतील, यासाठी आम्ही मेन म्हणून इलेलो इकडे. पण इकडे काय अजून तसं काय बघूक मिळाक नाही. असो थोडा वेळ फिरतलो आणि त्यानंतर मग घरात जाऊन निघतलो. चला मंडळी, संध्याकाळची